गुरुपौर्णिमा विशेष 21 दिवसाची स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करायचं, हे पारायण करण्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे, तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. जो भक्त 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहे, याचं पारायण करणार आहे, त्याची कितीही कठीण इच्छा असेल, कितीही मोठी गोष्ट असेल, जी गोष्ट त्याला कित्येक दिवसाची त्याच्या नशिबात नाही, ती गोष्टसुद्धा त्याला मिळणार आहे. फक्त ही 21 दिवसाची सेवा आपल्याला गुरुपौर्णिमापर्यंत करायची आहे. कितीही संकट असेल तर ते दूर होईल. घरामध्ये कितीही मोठा आजारपण असेल तर ते दूर होईल. 21 दिवसात अशक्य गोष्टसुद्धा शक्य होईल. तर गुरुपौर्णिमा हा अतिशय पावन आणि पवित्र दिवस आहे. या काळात केलेली सेवा कधीच रिकामी जात नाही. स्वामी चरित्र सारामृत हा हिंदू ग्रंथ आहे. एकदम सिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथात एकूण 18 अध्याय आहेत. गुरुपौर्णिमापर्यंत 21 दिवसाचं पारायण कसं करावे, त्याची अतिशय सोपी माहिती आज आपण पाहूया. अनेक महिलांना कामामुळे वेळ मिळत नाही, पण हा नियम अत्यंत सोपा आहे. आजपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. चला तर मग संपूर्ण विधी जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे संकल्प आणि वेळ. पारायण सुरू करताना मनात संकल्प करा. स्वामींसमोर हात जोडून तुमची इच्छा मागायची आहे. माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामी, अशी मनभावाने प्रार्थना करायची आहे. पारायणाची एक निश्चित वेळ ठरवून घ्यायची आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही चालू शकते, पण 21 दिवसाची तीच वेळ पाळावी लागणार आहे. याने सेवेचं लवकर फळ मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे मांडणी कशी करावे, तर घरातील देवघराजवळ किंवा शांत जागी बसा. खाली छान स्वच्छ आसन टाकून घ्या. स्वामींच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. अगरबत्ती ओवाळून वातावरण प्रसन्न करा. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची पूजा करा. ग्रंथाला हळद कुंकू आणि पिवळे फुलं वाहा. देवासमोर पाण्याचा एक तांब्या भरून ठेवा. हा तांब्या अत्यंत महत्त्वाचा आहे. भक्तांनो, पारायण संपल्यानंतर हा पाणी तीर्थ म्हणून प्या. घरातील सर्वांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे. यानं घरातील आजारपण दूर पळून जातं. तिसरी गोष्ट म्हणजे रोज किती अध्याय वाचायचे, तर स्वामी चरित्र सारामृताचे 18 अध्याय आहेत. 21 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला 3 अध्याय वाचायचे आहे. रोजचे 3 अध्याय याप्रमाणे वाचन करायचे की 6 दिवसात तुमचा एक पारायण पूर्ण होईल. 21 दिवसात तुमची एकूण 3 पारायणं पूर्ण होतील आणि शेवटचा म्हणजे 21व्या दिवशी उरलेला शेवटचा 3रा अध्याय पूर्ण होतील. वाचन करताना घाई गडबड करू नका. अतिशय शांत चिंताने आणि स्पष्ट वाचन करा. ज्या बायांना मानसिक धर्म असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्या ज्या ग्रंथाच्या पारायणामध्ये खंड पडू द्यायची नसेल, तर ते दिवस पुढे सुद्धा तुम्ही सेवा पूर्ण करू शकतात किंवा घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही हे वाचून घेऊ शकतात. चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला कडक नियम पाळायचा आहे. या 21 दिवसात घरात सात्विकता ठेवायची आहे. तामसिक अन्न आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. घरामध्ये कुणाशीही भांडण तंटा करू नका. वाणी नेहमी नम्र आणि गोड ठेवायची आहे. परक्या स्त्री किंवा पुरुषांचा आदर करायचा आहे. ब्रह्मचार्याचं आवर्जून पालन करायचं आहे. कुणाचीही निंदा किंवा चेष्टा करू नका. मन पूर्णपणे स्वामीचरणी लीन होऊन जा. शेवटचा दिवस म्हणजे सांगता कशी करायची, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवेची सांगता होईल. या दिवशी स्वामींना गोड नैवेद्य दाखवा. पुरणपोळी किंवा खिरीचा नैवेद्य उत्तम आहे. शक्य असेल तर एका गरीबाला अन्नदान द्या किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. नशिबात नसलेली देखील गोष्ट तुम्हाला मिळून जाईल. कठीण कामं चुटकीसारखे मार्गी लागेल. बघा, स्वामी माऊली तुमची झोळी सुखाने भरतील. भक्तांनो, ही सेवा खूप फलदायी आहे. आजचा या पवित्र सेवेला सुरुवात करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इतर भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तुम्हाला या सेवेचं खूप मोठं पुण्य लाभेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी महाराज तुमचा नेहमी कल्याण करतील. श्री स्वामी समर्थ.